लसणाच्या माळ्याने तुमचा सत्कार करण्यात येतोय. काम नाही करेन सांडून बरे आहे. पेटवायचं कारण म्हणजे काय कारण सांगावं पेटवायचं. गाडी भरायची होत आली आता आपली. वर आबाळ आलंय सूर्याला आडवं. सगळ्यांनी जेवायला बसलो आम्ही. अरे चुकून चाललंय हीच कलर येतो का त्याला? रामफळ पिकलं ना. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. मी तिकडच्या शेतामध्ये मकवान आणायला निघाले होता. मकवान गाईंना, कारण की तिकडच्या शेतातलं पाणी जरा कमी 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 व्हायला लागले, त्याच्यामुळे ती मकवान गाईंना आणायचे. ज्वारीची मोडणी ही अजून चालू आहे काय काय लोकांची. आलो शेतामध्ये, मकवान लागले सुकायला, हे घेऊन जायचंय. मकवानाला पाणी लय लागतं उन्हाळ्यात. तरी मी आईला म्हणत होतो मका करण्यापेक्षा भुईमुग इकडं लय मस्त येईल. ह्या रानाला भुईमुग लय चांगला येतो, पण आईला मकवानच करायचं होतं. मका आणि ती काय सुकली आणि नीट आली बी नाही, सगळी गुरांनाच घालावं लागणार आहे. आता आपण चालू आहे घरातनं हात्या आणू, म्हणजे मका तोडायला आपल्याला नीट जमल. गेल्या वेळेस हिळ्यानं कापले होते मका, कारण की लॅटरल होते ना, ठिबक होते आतमध्ये, ठिबक तुटते हात्यानं. आता यंदा हात्याने तोडायच्यात ह्या वेळेस. हे घेऊन येऊ. कलर येतो का त्याला? रामफळ पिकलं ना. हे खालचं तोडाय आलंय बघ. हां, पिकलं असं लागत. हे पिकलं असेल की. हा पिकलं की मग. ठीक आहे. पिकलं की मग कलर असा कलर आला की पिकतंय ते. हां, एकच पिकलंय ते. आता 1-2 दिवसात 2-4 दिवसात सगळे पिकतेले. इकडं आंबा बी लागले ते. हाय बऱ्यापैकी झुमकं लागले ते ग. हे आंबा काय माहीत आता, मोठा होईल की. बघू कसा लागतोय, कसा लागतोय म्हणलं बघावं. एवढं वर्ष, पुढल्या वर्षी जर चांगलं कलम करून टाकू. हा, आता पुढच्या वर्षी कळेल बघ. पुढच्या वर्षी ना आता ह्या वर्षीच खाल्ल्यावर कळेल, पुढल्या वर्षी कशाला. सगळ्या ह्याचं आता ह्या वर्षीच कळेल. चला आई ग. नाही इकडं पाणी द्यायचं चालू आहे, पण ही तरी काय सुकून गेलं. सुकलं नाही पाहिजे असं. सुकलं की कुचमणार, दाणं भरणार नाही तर. हां, अहो भरले ते, पण एवढं नाही नीट. चला हे तोडाय चालू करायचं. 2-3 वळी, 2-4 वळी काय बसेल ती होईल. किती वळी आहे तेव्हा? 1 2 3 4 5 6 वळी येते का? तुला न्यायचं नाही, लय झाले 6 वळी सुद्धा लय झाले. आता हे जरा लांब काय मला वाटतंय. मग एवढं सगळं नेहनेच तर थोडं 3-3 वळी घेऊन जातो. अरे चुकून चाललंय हीच उभा राहिल्यावर ती निदान एवढं सुकणार नाही. ती तोडल्या की लगेच दुसऱ्या दिवशी हे होईल. चालू करायचं घालायला, दुसरी वैरण टाकायची नाही. एवढं खात नाही तेव्हा. देशी गाय आहे ते, लय लागत नाही ह्यांना. चला तोडाय चालू करू. तर मंडळी, पाणी प्यायला सुट्टी झालेली आता. आता बसलेत सगळेजण. ती कुठं चालली होय का? अगं बस जरा जाऊ. अगं जेवण करू की मला बी करायचंय. मग पाणी तरी पी नीट. ऊन लागतंय. आहे दे बरं पाणी मला. आणि ते आमच्या आईने कणस काढून ठेवले. ते ह्याला हायत का दाणं ग? पण हाय तर उकडायला दाणा असलं तर बरं आहे. मग नाहीतर मग काय, उकडाय बरी यायची की. होय, मस्त वाटतं. त्याला पाणी नसल्यामुळं जरा थोडं पाणी कमी पडलं. हाय ते उकडून खायला चांगलं. उकडून खायचं घ्यायचं. द्यावर पाणी जातं. तर मंडळी, झालं आपलं मकवान. ते 5 वळी तोडलं. आता भरायचं. पण आता ही म्हणली सगळेजण जेवण करू, भुका लागले ते. आता टाईम तरी 12 वाजून गेले असतील आता. काय बोलते? ऊन झालं, कडक ऊन झालं आता. चला बसू सावलीला. पत्र्याच्या शेडमध्ये ह्याच्यात सुद्धा लय ही गरम होणार काय. बर. तर मंडळी, जेवण करायला या सगळ्यांनी जेवायला बसलो आम्ही.
मेथीची भाजी, डाळीची भाजी, हिरवी मिरची टाकून का काय भुका लागल्या मला. उन्हाळ्यात पण भुका जरा कमीच लागते ते. पाणी पाणी होतं. पाणी पितळी माणूस पाणी पिलं जेवणावर म्हणत होत नाही. वर आबाळ आलंय सूर्याला आडवं, त्याच्यामुळे जरा शिळूक पडलंय. म्हटलं कामाला चालू करावं. उन्हाचं काम करू वाटत नाही आपल्याला. भरून जायचंय आता. आबाळ आहे तर भरून होईल आपलं, मस्तपैकी जाऊ. गाडी भरायची होत आली आता आपली. आम्ही 3 जण टाकतोय खालनं मकवान असं. मी मागणं सगळं गोळा करत आणले. दम भरलाय, ऊन पडलंय. एक 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 द्या. कस काय वाटतंय? काय ऊन झालंय रे. होय आई, उन्हाचं कसं काय वाटतंय म्हटलं? शिरवाळ गेलं लगेच कामाला लागलो की. तू काढा लोईच आहे. आबाळ आले हो. हे बघा आता ह्याच्यात किती दिसतंय, पाणी पिऊन हलू. किती दिसतंय काय माहिती, पण आबाळ आलंय का इकडं. आबाळ लय आलंय अजून. गदमद लयच आहे, अजून उकाडा लयच आहे. चला आता हे थोडं राहिलं इकडे 5-6 कुचकी तेवढी टाकायची ती. काय नाही बघू काय आता. हिथं आता मगाशी आपण कंस काढून ठेवलेली, कोक्याने लगेच टोकारलं खाऊन टाकलं. एवढी जवारी ताणून टाकली त्याच्या खाली बघितली मी घरापाशी कोक्याला. उन्हाचं काही नसतं ग खायला. आमच्या इथं तर आम्ही तिचं मळ्यात तर लय टाकत असतो. पक्ष्यांना टाकलं म्हणून काय होत नाही. टाकली आणून म्हणलं तर खाते उन्हाचं काय. मग वाण घेऊन निघालोय आपण आता. जवळ आलं. पाऊण तास ते 1 तास लागतो जवळजवळ या शेतात त्या शेतात जायला. ताण तर एवढी लागली की विचारच नका. आपण इकडं ना विहिरीपाशी चगाळ जास्त आहे आणि थोडंसं पेटवून दिलंय. पेटवायचं कारण म्हणजे काय कारण सांगावं पेटवायचं? घाण आपल्याला थोडंसं रान नीट करून रान बी नीट करायचं. आणि काय होतं माहितीये का, मागं आमच्या इथला बोर होता एक, आणि आम्ही घरी नसताना इथं शेजारांच्या केबलची शॉर्ट सर्किट झाली आणि आमचं सगळं बोरचं सत्यानाश होऊन बसला. बोरच मोटर अडकली, पायपा जळल्या, केबल जळली. विहिरीची काय केबल नुसती जळली होती, पण आम्ही नीट करून टाकली परत. म्हणून सगळं जाळून टाकलं. म्हणजे कुणी जरी का आग लावली, मुद्दामून जरी लावली तरी काय होणार नाही आपल्या ह्याला, आहे ना हो. मुद्दाम कोण करत नाही, पण चुकून नाव चुकून काहीतरी होतं. मोठी मोठी जंगल पेटते तिथं. हा, त्याच्यामुळे आम्ही इथलं ही केलं आणि ही बसल्या त्या पाठीवरचा पंप घेऊन. जरा आवरली नाही आग ही तर आपलं स्प्रे मारायचा लगेच इथून पाण्याचा स्प्रे मारायचा, म्हणजे जास्त लांब कुठं जात नाही आपलं. पाहिजे तेवढंच आहे का बाजूला एक काडी लावता का, म्हणजे फास्ट जाईल तिकडे. नाही? बरं चाललंय चाललंय की. चाललंय आता हे कडल्या बाजूला करू. इथं पण विहिरी बसलं थोडं कडकडने आपल्याला हे करून द्यायचं. बापू काडीपीठ तिकडेच असेल. हा, तर मंडळी आता रात्रीच्या जवळजवळ 10 वाजलेले आहे. आम्ही त्याच्यानंतर आलो. उशीर झाला मला यायला, कारण की मी ते जाळापाशी थांबलो होतो. कारण जाळ जर पेटत गेला तर लांब 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 जातो, मग तीच व्हावं लागतो. आणि इथं काय झाले, लसूण आणलाय. आई लसूण घेऊन आली हां, मामाच्या इथला. मामीने दिलाय मला. त्यांना म्हणलं होतं आमचा लसूण यंदा चांगला नाही. चांगलं म्हणजे आपलं बारीक आहे लसूण एकदम. तर ही लागली त्याला गुपायला. म्हणलं बघावं जमतंय का. हाय वेळ आता तर जमतंय का? जमतंय मस्त, पण जरा हे होतंय. तुम्हाला चांगलं जमल का? मला वाटतंय. मला जमल का? बघा, त्याचा आत्मविश्वास आहे की मला चांगलं जमल. कामाला लावायचं म्हणलं आत्मविश्वास थोडासा ठेवावा लागतो. कुठतरी डोकं चालवावं लागतं, दुसरं काय नाही. म्हणजे त्याच्यामुळे तशी म्हणते काय तू?
काम जमत नाही का मला मग? विनोद केला. मला वाटतं माझ्यापेक्षा खरंच तुम्हाला चांगला जमल. बघू बांध बरोबर कसं झालं. जमते की बांध बांध चालू राहू दे चालू राहू दे. मस्तपैकी चांगली माळ बनवला आम सडक. मंडळी लसूण पण चांगला आहे बरं काही. लसूण चांगला आहे. आपल्या रानाला जरा मोठा होत नाही काय भानगड समजत रान नाही. आपलं व्यवस्थित नाही हो. चुपणे रानाला जरा रान मऊ लागते त्याला. आणि त्यात विशेष म्हणजे रान हा मऊच लागतो जरा. माती चांगली पाहिजे रानाची. दुसरं काय सुद्धा नाही. तरी अर्धा पाऊण तास लागेल हे सगळं बांधायला. तास मला लागेल का? लागलंच. हां मला तर लागलंच. लागेल बरं. मला काम नाही घरी चालून बरे. मग त्यांची लय आयुष्य आहे. त्यांना खुर्चीच लागते. मांजरांचं वे बरं तर बसली नाही पटकन. नाही मी बघितलं की तुझं खुर्चीवर झोपते ती मस्त पैकी. हे बघ मी असं करायला लागली. हा कसं वाटतंय. त्यांनी पण चालू केलं इकडे बांधायला. बघ की. शेवटी आहे ते हे असं धरला का ही पात खाल्लं घ्यायची आणि असं करायचं. आणि पुन्हा इकडे लसूण लावायचा. ही पात घ्यायची त्याच लसणाच्या वरनं त्याच काढायचं. इकडं नामा आलाय माझ्यापाशी तू बघ आणि मला म्हणतो त्याच्या अंगावर हात फिरव. तर ही बघा माळ किती लांब सडक तयार केली. उचलायची कशी लाईट गेली. येईल आता पाणी. येईल का? होय हा कशी उचलायची कशी बरं? बापू ती म्हणते, आईच्या गळ्यात घाल रे. तिची इच्छा पूर्ण कर जरा. का पण हा? का पण लय लांब झाली. 10 फुटाची झाली का? झाली असेल. हो सहज हा सहज रे. हा 10-12 फुटाची झाली. फुटाची माळ झाली जवळजवळ. आहे का नाही? तू लय करू नको पाडतील त्याचं लसूण. कारण मग तो एवढंच चापड झाली इकडे बघायला सोडून एवढा तर पोटा नाही जमले चांगले जमले. अरे हिच्या गळ्यात घाल की एकदा. काय नाही कसं एकदा घाल. हा हे उठ काय नाही. आठवण म्हणून चल. 12 फुटाची येतात. काय है ना? नाही गरज 12 नाही. फुटाची. अरे इथे बघ एकदा असं गळ्यात तरी टाक त्याच्या. लाईट गेली याड नाहीतर लय लागली भारी याड. दिसलं असतं. हा लसणाच्या माळ्याने तुमचा सत्कार करण्यात येतोय. तुम्ही लसणाच्या माळेने ह्याने सत्कार करणार. तुमच्याकडे काय फुलाने सत्कार होणार आहे. नाही येड्याचा बाबा. असं कडून म्हणते काय? नाही तर ह्याचं रूपांतर ह्याने कशात केलंय एकदम भारी दिसायला लागले मला तर आता. तर मंडळी तुम्हाला ही आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला? हा नाही ते सुतळी तुटल ग. तिथं वजल आहे बारका दावा पाहिजे. हा बरं अडकव रे बाबा. खाली पडलं ना तर मी आहे तू आहे तिथं नाही एकदम. पूर्ण घेणार. हा आहे इथे मध्ये ही नाही. हा खालनं उचलू लाग त्याला फक्त. ह्याला हा आतमध्ये टाक त्याला फक्त. हा एक नंबर दिसतोय. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. घराला अशा खुंटी असायच्या. हा त्या खुंटीला असं आपण विणी केली ना हा. जसं विणी म्हणा पिशव्या म्हणा किंवा मग असं काहीतरी असं अडकवून द्यायचं. जय गुरुदेव दत्त.